भक्तांनो, आज शुभ सोमवार आहे. तुमच्यासाठी एक विशेष संदेश घेऊन आलो आहे. महादेव आणि श्री स्वामी समर्थांचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आज स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. महादेवांचे वचन. महादेव म्हणतात, क्रोधावर संयम ठेवा, अहंकाराचा त्याग करा आणि सत्याचा मार्ग सोडू नका. जो भक्त श्रद्धेने माझे स्मरण करतो त्याला मी सामर्थ्य देतो. आणि ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेव. योग्य वेळी सर्व काही मंगलमय होईल. भक्तांनो, आपण आत्ता श्री स्वामी समर्थ आणि महादेवांचं संयुक्त वचन ऐकलं. या वचनाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. महादेव आपल्याला शिकवतात की राग आणि अहंकार आणि असत्य यामुळे मन अशांत होते. संयम आणि सत्य यामुळे जीवनात नवे धैर्य येते. आणि श्री स्वामी समर्थ सांगतात की संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा सोडू नका. प्रत्येक कठीण प्रसंग तात्पुरता असतो. ध्येयाने पुढे चालत राहिला तर योग्य वेळी मार्ग नक्की सापडतो. प्रिय स्वामी भक्तांनो, आपण आपल्या दैनंदिन जीवनातील एक उदाहरण घेऊया. उदाहरण असं आहे की कधी कधी आपण खूप मेहनत करतो, पण त्या मेहनतीला आपल्या अपेक्षितप्रमाणे फळ मिळत नाही. अशा वेळी स्वामी समर्थ आणि महादेव सांगतात की निराश न होता नव्याने आणि उत्साहाने महादेव आणि स्वामी समर्थ यांच्यावर विश्वास ठेवून संयमाने प्रयत्न करत राहावे आणि स्वामी समर्थांच्या शब्दाची आठवण ठेवावी. स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आणि सदैव उभा आहे. ब्रह्मांड नायक श्री स्वामी